13 कोटी रामनाम जपाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या चरणी काही सेवा रुजू व्हावी असा एक मानस गेली 4 वर्ष श्री महाराज पूर्ण करून घेत आहेत. त्या निमित्ताने सद्गुरूंच्या वेगवेगळ्या लीला प्रसंगांचं आणि मला माझ्या आयुष्यात त्याच्यातून काय घेता येईल असं एक चिंतन महाराज आपल्या सगळ्यांकडनं छान करून घेत आहेत. रामदासी दीक्षा सद्गुरू प्रल्हाद महाराजांना रामानंद महाराजांनी दिली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मकर संक्रांत 1920 ला ग्रहदान केल्यानंतर 1932 सालापर्यंत वेगवेगळ्या काही दिवस राम मंदिर, काही दिवस तरी अजून एका घरात, मग दस्तकींच्या घरात महाराज किरायाने राहत असत. आणि 1932 ला जेव्हा रामानंद महाराजांच्या पादुकांची स्थापना वालीरूप महाराजांनी केली आणि देशपांडेंनी हे मंदिर श्री महाराजांना दानपत्र करून दान दिलं, त्यानंतर महाराज इथे राहायला आले आणि मग इथे रामानंद महाराजांच्या या मंदिरामध्ये उपासना आणि हे सगळं मंदिर आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या, नित्य येणाऱ्या भाविकांची संख्या हळूहळू वाढत होती. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्या दिवशी गृहदान केलं त्या दिवशी असलेली सगळी इस्टेट, स्थावर जंगम ज्याला आपण म्हणतो, महाराजांनी सगळी शेती विकून, घरातले सगळे दागिने विकून ती सगळी संभावना गोरगरिबांसह ब्राह्मणांना दक्षिणेच्या रूपात वाटली होती. आणि अंगावरच्या वस्त्रानिशी ही सगळी मंडळी पहिल्यांदा राम मंदिरात, आणि मग सगळा हा जो कारभार होता हा सगळा भिक्षेवर चालत असे. रामानंद महाराजांचं मंदिर भिक्षेवरच चालतंय. आजही ते त्या भिक्षेच्याच रूपाने चालत आहे. तर महाराज मला वाटतं 1945-46 चा कदाचित प्रसंग, 44 सालचा प्रसंग आहे हा बहुतेक. विचार करा, 1944 म्हणजे महाराजांचं वय 51 वर्षांचं आहे. आणि उत्तम धनवंताने सर्व ही अर्पियले तुझसे, आपण आरतीमध्ये म्हणतो ना, ते उत्तम धनवंत म्हणजे उत्तमराव देशमुख शेंदुर्जनचे. रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये उल्लेख आहे ना की ज्यांनी त्यांच्याकडे त्या काळामध्ये 500 एकर जमीन होती. आणि आदरणीय उत्तमराव हे रामानंद महाराजांचे, मला वाटतं त्यांचं 1908-9 साली रामानंद महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. अतिशय प्रेम, अतिशय निष्ठा त्यांची रामानंद महाराजांवर, उत्तमराव देशमुखांची. त्या काळामध्ये ते BA-BT झालेले होते आणि बुलढाणा जिल्ह्यातले जे उत्तम इंग्रजी बोलणारे होते त्यातले एक उत्तमरावजी होते. तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं. असे तत्कालीन उच्च विद्याविभूषित असलेले उत्तमरावजी देशमुख, आणि आर्थिक परिस्थितीने सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे इतकी जमीन पण अतिशय निष्ठावान रामानंद महाराजांचे शिष्य, तर त्यांच्याकडे भागवत त्यांनी महाराजांना विनंती केली की महाराज आमच्या घरी आपलं भागवत व्हावं. आणि महाराज त्यांच्याकडे भागवत 7 दिवसाचं सांगण्यासाठी म्हणून गेले. आदल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी भागवत सुरू झालं, 7व्या दिवशी संपणार. महाराज 8व्या दिवशी भागवत संपलं की परत येणार. बरं, इथे रामानंद महाराजांच्या दर्शनाला येणारी मंडळी आता आपणही पाहतो, सगळीकडे सारखं आहे. 9 ते 11 गोंधळलेला जप असतो. 10-12 माणसं समाधी मंदिरात, 11:30च्या नंतर 12ला आरती लागेपर्यंत 12:30 पर्यंत मंदिर खचाखच भरून तिकडे भोजन प्रसादाच्या रांगेमध्ये पुन्हा लोक. ही परिस्थिती तेव्हाही होती, आजही आहे. आणि चालायचं. अन्नदान सर्वाभूती देऊन करती निज शांती, रामनाम घेती आणि घेवविती, ऐसा कली माझी विरळा की जय माव.
असं ज्यांचं वर्णन केलंय प्रल्हाद महाराजांचं. ही आपली परंपरा आहे अन्नदानाची. सगुणोपासना, नाम आणि अन्नदान ही त्रिसूत्रीच आहे आपल्या संप्रदायाची. तर महाराज रोज भिक्षा मागून गावामध्ये यायचे. जे भिक्षेचं धान्य अन्न यायचं ते नानी दादी ते सगळं व्यवस्थित वेगळं करणं, दळून आणणं, त्या आलेल्या धान्यावर रोजचं चालायचं. महाराज जर बाहेर गावी गेले तर ही भिक्षा बंद झाली तर आलेला धान्य किती दिवस विचार करा. काय गृहस्थाश्रम आहे संताचा, आपल्या सद्गुरूंचा कसा आहे. आपण त्यांच्या कृपेने महिन्याचा किराणा आधीच भरून ठेवतो. महिनाभर आपल्याकडे ददात नसते कशाची, कोणी पाहुणे आले किती आले तरी. पण महाराजांनी प्रपंच कसा केला याचा जर विचार आपण केला, आणि एवढं असताना मिनिमम 20 तास जप महाराजांचा, 60,000 रोजचा जप, म्हणजे महाराजांनी सांगितलेलं मापैकी 3,000 एका तासात होतो. 2 मिनिटाला 1 माळ. श्रीराम जय राम जय जय राम 1 मणी ओढा, श्रीराम जय राम जय जय राम 1 मणी स्वतःकडे ओढा, या बोटाने ओढा, या बोटाने ओढू नका. हे आपल्याला अनुग्रह गीतानं सांगितलेलंच आहे. 108 ची माळ, मेरुमणी ओलांडू नका, स्मरण ठेवा, अहंकार येऊ देऊ नका. हे सगळी सूत्र त्या जपाची आपल्याला सगळी त्यांनी सांगितली. तर महाराज शेंदूरजलला भागवतासाठी गेले. छान उत्तम भागवत. आणि महाराजांचं भागवत म्हणजे, महाराज आमच्याकडे भागवत, हो संपलं नाही. आपली संभावना काय, पेटीवाला किती घेईल, तबलेवाला किती, तुमची संभावना. भागवत लोकांच्या मनामध्ये भागवत धर्माची स्थापना करण्याचं काम जे काम करतं ते भागवत. आणि ते सांगणारा भागवत शुकमुनी सारखा, ब्रह्मानंदानंतर माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं शुकमुनीच होते ते. आपण परवाचा तो प्रसंग पाहिला तुकाराम पंतांचा, महाराजांच्या आत्याचे मिस्टर, आताचे यजमान तुकाराम पंत, की 7 दिवस शुकाचार्यांनी भागवत सांगितलं आणि 7व्या दिवशी बरोबर तुकाराम पंतांनी देह ठेवला. म्हणजे खरोखर परीक्षित होते की नाही ते. मग ते जर परीक्षित होते तर माझे महाराज, नवे नवे आपले महाराज शुकासारे पूर्ण वैराग्य ज्याचे. म्हणून म्हटलं ना की इतकं सुंदर आपली आपली परंपरा आहे ना सज्जन हो. झालं 7 दिवसाचं भागवत झालं. आणि भागवताच्या समोर त्या काळामध्ये लोक धान्य ठेवायचे. पैसा तसा कमीच असायचा, धान्याच्या रूपाने सगळं करायचं. तर 7 दिवसाचं सगळं धान्य आदरणीय उत्तमरावजी देशमुखांनी छान वेगवेगळं करून त्याचे बाचके बांधून ठेवले आणि ते खूप मोठे झाले होते. आणि म्हणून इथून 9 किलोमीटर अंतरावर शेंदूरजल आहे, 9-10 किलोमीटरवर. तर उत्तमराव काका म्हणाले महाराजांना, महाराज भागवत संपून निघाले तेव्हा, महाराज बैलगाडीमध्ये सगळं अन्नधान्य हे धान्य मी 2-3 दिवसामध्ये खिरड्याला आणून पोहोचतो, आपण नेण्याचा त्रास कशाला घेतला. महाराज म्हणले हो काही हरकत नाही. शुकासारी हे पूर्ण वैराग्यच होतं, तिथे काही प्रश्नच नाही. जिथे जो महात्मा दिवसभर पाणी सुद्धा उन्हाळ्यात मागत नव्हता तो म्हणेल कमी धान्य घेऊन जा. महाराज म्हणाले हरकत नाही, आणून द्या, बरं तुमच्या सोयीने द्या. आता 7-8 दिवस झाले महाराज इथे नाहीये, भिक्षा नाहीये. इथे येणारे, दुपारी जेवणारे, त्यांची संख्या, महाराजांच्या मातोश्री मायबाई इथे होत्या, त्या सगळं पाहत होत्या, नानी होत्या, दादी होत्या. आणि 7 दिवस महाराज गावात फिरक्षण, घरातला जे काही धान्य असेल, भिक्षेवर चालणार मंदिर सगळं संपत आलेलं होतं. आणि महाराज भागवतावरून आले, महाराजांची वळकटी आणि रामाची पेटीच त्यांच्याजवळ होते. बाकीचं कुठलंच काही दिसलं नाही मायबाईंना, पण ती पण महाराजांची आई होती. तिने फक्त पाहिलंय की अरे हे असेच आलेले आहे. एक शब्दही ते बोलल्या नाही मातोश्री. सामान्य घरामध्ये काय झालं असतं विचार करा. एखादा प्रोफेशनल भागवतकार आहे आणि तो रिकाम्या घरात जर आला असेल, ओवाळू आरतीच. मायबाई काहीच बोलल्या नाही, मातोश्री काहीच म्हणायला नाही. बरं आला का, काय पाणी प्या वगैरे असं झालं. 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला, घरातलं पीठ आणि धान्य संपलेलं होतं. पण आहे त्याच्यामध्ये काही न करता 2ऱ्या दिवशी महाराज भिक्षेला गेले, थोडंसं धान्य आलं, मग ते सुरू झालं. ती गोष्ट सोडून द्या. 3-4 दिवस झाले
काहीतरी काम लागलं आणि आदरणीय उत्तमरावजींना ते धान्य पोचवायचं काही जमलं नसेल काही कार्यामुळे, बैलगाडी त्यांनी पाठवली नाही, म्हणून महाराज दुसऱ्या दिवशीची गोष्ट म्हणा, महाराज गावामध्ये भिक्षेला गेले आणि मातोश्रींना असं वाटलं की उत्तमराव आणून देतील तेव्हा आणून, इथे जवळच आहे म्हणून त्यांचा नेहमीचा जो ओळखीचा एक जण होता त्याला, त्याच्याकडे घोडा होता, त्याला मायबाईनी बोलवून पाठवलं की तुझा घोडा घेऊन ये. आणि तो घोडा घेऊन इथे आला, मंदिरासमोर उभा राहिला. मायबाईने मातोश्रीने त्याला सांगितलं की उत्तमरावकडे जाऊन ये आणि घोड्यावर बसेल तेवढं धान्य आपल्याला लागतं तेवढं तू घेऊन ये, बाकी उत्तमराव पाठवतील. म्हणून तो निघणार, तेवढाच महाराज नित्याची भिक्षा आटपून आले. नित्याची भिक्षा आटपून आले. त्यांच्या लक्षात आलं की मातोश्रींनी काय केलं. सगळं महाराजांच्या लक्षात आलं. संजय हो, काय खुबीनी गृहस्थाश्रमामध्ये हा संत राहत होता. घरात आले, इथे रामानंद महाराजांजवळ त्या भिक्षेचा श्लोक म्हटला शेवटचा, सगळी भिक्षा ठेवली, महाराजांना नमस्कार केला, मातोश्रींना नमस्कार केला आणि काय म्हणाले महाराज, आई उत्तमराव 2-3 दिवसात धान्य पाठवतो म्हणाले, मग घोडा पाठवायची गरज आहे का? मातोश्री म्हणाल्या नाही, असं म्हणत नाही, दुपारचा नैवेद्य प्रसाद होत नाही. आदरणीय उत्तमरावजी देशमुखांची बैलगाडी रामानंद महाराजांच्या मंदिरासमोर येऊन सगळं धान्य उतरलं गेलं. पण मला सांगा, किती लौकिक अर्थाने आजच्या भाषेत सांगायचं, किती कट टू कट प्रपंच तुमच्या माझ्या मायबापांनी केला हो. पण एवढा सगळा प्रपंच करत असताना कधी गर्दा नाही. जे काही असेल त्या तेवढ्यामध्येच आणि अतिशय शांतपणे. म्हणजे हे सगळं चरित्र वाचत असताना असं लक्षात येतं की अरे, आपण प्रपंच करताना एखादा प्रश्न निर्माण झाला, एखादी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध होत आहे असं लक्षात आलं तर आपला बीपी शूट आउट होतो, आपल्या आवाजामध्ये त्याचं परिवर्तन होतं, आपल्या वाणीत त्याचं परिवर्तन झालेलं आपल्याला प्रपंचात दिसतं. म्हणजे मी म्हटलं अगदी प्रपंच परमार्थ तर होणारच आहे त्यांच्या कृपेने, पण अगदी प्रपंचातल्या बारीक सारीक गोष्टी सुद्धा श्री महाराज किती छान. आई 3-4 दिवसात पाठवते म्हणाले ते, तर मग आता घोडा पाठवायची गरज आहे का? काय काय भाषा आहे खरं सांग. हे जे सगळे सेवेकरी आपण खरोखर भाग्यवान. मी सज्जन तुम्हाला सांगतो ना की आज माझ्या भाग्याची नाही मी ती आपल्या सगळ्यांना मी अतिशय नम्रपणे सांगतो की महाराजांच्या म्हणजे त्या परब्रह्माच्या सेवेत राहिलेले नंदू काका, तांबटकर काका, गणेश मामा वाटूरचे आलेले, विनायकराव मामा आहे, ही सगळी सेवेकरी मंडळी खऱ्या सेवेत राहिलेली आज आपल्याला त्यांच्याबरोबर राहता येतं. त्यांनी पाहिलेलं परब्रह्म ते वाणी रूपाने आपल्याला सांगतायत, त्याचा जो आस्वाद घेता येतो ना. आज गोंदवलेकर महाराजांना पाहिलेली मंडळी नाहीये, रामानंद महाराजांना पाहिलेली मंडळी आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण म्हणून भाग्यवान आहे की खरंच माझ्या भाग्याची नाही मिती याची जाणीव आपल्या सगळ्यांना झाली पाहिजे. खरंच आपल्या भाग्याची मिती आहे. तू भेटलासी जगज्योती आणि आता कळेल तैशा रीती उद्धार गती करी माझे श्रीराम. हे चिंतनच किती गोड आहे मला सांगा. एक महाराजांची आठवण आहे, एक महाराजांचं वाक्य. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करेन की महाराजांचं प्रल्हाद कथामृत असेल किंवा महाराजांचे आता गद्यामध्ये 2 खंड जे तयार राहिलं, 650 रुपये संस्थानी किंमत. खरं म्हणजे तोटा सहन करून संस्थान आपल्याला देते. 1200 पानांचे चरित्र आहेत, 600 पानाचे अंदाजे आहेत. अहो, झेरॉक्स काढली तर 2 रुपये घेतात एका पानाचे. 650 रुपयात 1200 पानांचे चरित्र. रोज रोज एक प्रसंग तरी संध्याकाळी आपल्या मुलांना जवळ घेऊन मनापासून वाचा बरं. इतकं सुंदर आहे हो. महाराजांचे वाक्य मी तुम्हाला सांगतो ना, विनायकराव मामा, नंदू मामा यांनी जवळून ऐकले आणि त्यांच्या ते कानात नाही हृदयात बसलेले.